नमस्कार, मी श्री गणेश पांडुरंग लोहार. आपलं भारतीय संस्कृती आणि योग यासाठी समर्पित असलेल्या अथर्ववेद फाउंडेशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मुळात मागच्या 2 आठवड्यांपूर्वी आपण एक फार मनाला चटका लावून जाणारी आणि हृदय द्रवणारी अशा प्रकारच्या 2 घटना आपल्या परिसरात घडल्यात. तर त्या ती एक मुलगा अत्यंत चुकीच्या याच्या लागून ऐन तारुण्यामध्ये तो आईवडिलांना सोडून जाणं आणि वर्धा इथं घडलेली 7 डॉक्टर मुलं की ज्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यामुळे त्यांना जीवाला मुकावं लागलं. तर हे नेमकं घडलं कसं, त्याच्या पाठीमागे कारणं काय होती, त्याच्यावर आपण काही उपाययोजना करू शकतो की नाही, याच्या बाबतीत आपण आज थोडं याच्यावर विचार करणार आहोत. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर याच्यामध्ये पहिली घटना ती म्हणजे आपल्याकडे असलेले नाशिकमध्ये जे मखमालाबादचे रहिवासी असलेले काकडदादा, जे पोलीस डिपार्टमेंटला नोकरीला होते, पण त्यांचा मुलगा हा अत्यंत चुकीच्या व्यसनाधीन झाल्यामुळे, चुकीच्या गोष्टींकडे वळल्यामुळे त्यांना अर्ध्यातच तो सोडून गेला. तर त्याच्या पाठीमागे त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. हे आपण मीडियावर पाहिलं, त्यांनी स्वतः ते पत्र लिहिलं होतं, वृत्तपत्रांमध्ये पण बातम्या आल्या होत्या. तर असं नेमकं घडलं कशामुळे, का घडत असेल असं. त्याच्यानंतर जी वर्ध्यामध्ये जी घटना घडली की मुलं आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेली ही 7 मुलं, आणि तो व्हिडिओही तो आपण सोशल मीडियावर पाहिला की त्यांनी एका बाजूला फॉर्च्युनर चाललेली आहे आणि एका बाजूला ते झायलो गाडीमध्ये चालत आहेत आणि तो मुलगा म्हणतोय की अरे हळू चालव, तरी सुद्धा ती गाडी चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यामुळे आणि त्या जोशमध्ये त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. ते गेले, त्याच्या बाबतीत काही खंत नाही, परंतु त्याच्या पाठीमागे ज्या पालकांनी त्यांना एवढं लहानाचं मोठं केलं, एवढं वाढवलं, त्यांनी अर्ध्यावताच, कारण की जगामध्ये सर्वात मोठं दुःख तेच की ज्या वेळेस वडिलांच्या खांद्यावर मुलाचा मृतदेह जातो, याच्यासारखं जगात सर्वात मोठं दुःख असूच शकत नाही. एवढं मोठं दुःख देऊन ते मुलं जातात. मग असं का घडलं, का वागतात अशी मुलं, का व्यसनाधीन होतात, का ते चुकीच्या मार्गाने जातात, काच आईवडिलांना अशा पद्धतीने मध्ये सोडून जातात. तर याचा जर आपण थोडंफार जर विचार केला तर असं लक्षात येतं की पहिली गोष्ट म्हणजे आज पालक हे सर्व फॅसिलिटी पुरवणारे अशा प्रकारचं एक वस्तू झालेले आहेत. मुलांनी काही मागितलं की लोक बिलकुल वेटिंग नाही, आणि त्याने म्हटलं की लगेच त्याच्या हातात रुपये दिले जातात. पहिली गोष्ट की वेटिंगची सवय नाही, फक्त फॅसिलिटी पुरवणं हाच आपल्या आईवडिलांचा आणि पालकांचा मुख्य हेतू असतो की प्रत्येक वेळेस त्याने मागितलं की दिलं, सर्वच गोष्टी लगेच त्याला अवेलेबल केल्या जातात. म्हणजे फॅसिलिटी पुरवल्याच पाहिजे, त्याच्यात काही संशय नाही, पण फॅसिलिटी पुरवताना एक तर विचार केला पाहिजे की त्याच्यामध्ये वेटिंगची सवय त्याला लावली पाहिजे, वाट पाहण्याची सवय लावली पाहिजे. पण आज इन्स्टंटचा जमाना आहे, सर्वच गोष्टी इन्स्टंट मिळत आहेत, त्याच्यामुळे मुलं पण इन्स्टंट हवेत. त्यांनी लगेच सांगितलं की सकाळी बॅट मागितली की पप्पा ऑफिसमधून येताना त्याला लगेच त्याच्या हातामध्ये बॅट देतात, त्याच्यामुळे त्याला पैशांची किंमत राहिली नाही, ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपले आईवडील काय कष्ट करतात त्याची ही दुसरी गोष्ट. आणि वेटिंग नाही, लहानपणी आपल्याला आठवत असेल की जर आपल्या घरामध्ये श्रीखंड बनवायचे असेल तर 3-3 दिवस अगोदर त्याची तयारी चालायची की श्रीखंड खायचे, मग दूध आणा, मग त्याला दही लावा, त्याच्यात त्याचा खवा हे तयार करा, त्याच्यानंतर मग श्रीखंड तयार व्हायचे आणि सर्व लोक मग ते खायचे. आज तर मुलाने श्रीखंड मागितलं की लगेच दुकानात जाऊन नव्हे तरी फोन करून सुद्धा घरपोच आजकाल श्रीखंड येतो. जे मागेल ते ऑनलाईन, आणि ज्या गोष्टी त्याला हव्या आहेत त्या लगेच आपण पुरवतो. ना आपल्याला वाटतं की, आणि आपला अजून एक गोड गैरसमज आहे की मला जे अनुभव आले, मला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ते माझ्या मुलाला मिळायला हव्यात. ही अत्यंत सर्वात चुकीचं पालकत्व जर ह्या जगामध्ये, या भारतामध्ये असेल तर ते म्हणजे आपली जी समज आहे की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, किंवा जे मी भोगलं ते माझ्या मुलाच्या वाट्यावर आलं नाही पाहिजे, ही अत्यंत चुकी समज आहे. आपले आईवडील काही राक्षस नव्हते जे आपल्याला पहाटे उठवायचे, फटके द्यायचे आणि आपल्याला ठरवून ते प्रतिकूलता द्यायचे. ते आपल्याला सर्व गोष्टी देऊ शकत होते की आज आपण एका चप्पलवर कॉलेजेस केले, आज आपल्या मुलांना किती कॉलेजेसमध्ये जायला अनेक प्रकारचे हे आणि अनेक प्रकारचे चप्पल्स, अनेक प्रकारचे कपडे, कुठल्या वेटिंग. तुम्ही स्वतःचा विचार करा की त्यावेळेस तुम्हाला काय मिळत होतं. त्यामुळे आपल्याला, आणि दुसरी गोष्ट की आज मुलांना त्याची किंमत न राहण्याचं कारण म्हणजे आपण लगेच त्यांना ते अवेलेबल करून देतो, त्याच्यामुळे त्यांना पैशांची किंमत राहिली नाही.
दुसरी गोष्ट की त्यांना आपण वेटिंग करायला लावत नाही. कुठली गोष्ट वाट पाहण्यात मजा असते. सब्र का फल मिठा होता है, याच्यामध्ये हीच गोष्ट आहे की वेटिंग करायला आपण लावली पाहिजे. ती वेटिंग आपण करायला लावत नाही. आणि त्याच्यामध्ये अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला आपल्या काळामध्ये खरी कमाई नावाची एक गोष्ट होती. मला चांगलं आठवतं, स्काउटमध्ये खरी कमाई करून द्यायची होती. तर खरी कमाईच्या वेळेस आम्ही पूर्ण, मला माहिती आहे की एक उकिरडा पूर्ण आम्ही तो भरून गाडीत टाकून दिला होता. त्यावेळेस बैलगाड्या होत्या, बैलगाड्यांमध्ये ते टाकून दिलं, तर आम्हाला 50 पैसे मिळाले होते. आता 50 पैसे म्हणजे त्यावेळेस काय किंमत कळाली की एवढा उकिरडा उचलून तो एवढा घामाघूम सकाळपासून लागलेलो होतो, तर दुपारी 3:30 वाजेपर्यंत आम्ही तो उकिरडा साफ करत होतो. तेव्हा आम्हाला 50 पैसे मिळाले आणि ती खरी कमाई आम्ही सरांकडे आणून दिली. तर त्यामुळे आपल्याला पैशांची किंमत आहे. आपण पैसे देताना विचार करतो, खर्च करताना विचार करतो. पण मुलांना आज तो खर्च करायला तुम्ही 100 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 5000 रुपये द्या, तो एक दिवसात उडून घरी येतो. कारण की त्याला माहिती नाही की ह्या पैसे कमवायला किती मेहनत लागलेली आहे. आपण एक गोष्ट ऐकलेली असेल की एक लोहाराचा मुलगा होता. तो अशाच प्रकारे आईच्या चुकीच्या लाडामुळे तो व्यसनात वेगळ्या वळणाकडे लागला आणि पैसे उधळायला लागला. आई त्याच्यावर खूप प्रेम करायची आणि आईला असं वाटायचं की माझा एकुलता एक मुलगा आणि त्याला आता छानपैकी मग त्याला ज्याने मागितलं की लगेच त्याला पैसे द्यायची आणि तो मुलगा बाहेर जाऊन मग चुकीचे पदार्थ खा, चुकीच्या गोष्टी कर. आणि अशामुळे वडिलांना चिंता वाटायला लागली, आता नेमकं काय करायचं. एक दिवस संध्याकाळी असंच जेवायला बसले. त्यावेळेस जुन्या काळामध्ये एकत्र जेवायला बसायचे. आजकाल तर हॉटेल झालेत आपली घरं. कारण की वडील केव्हा येतात, मुलगा केव्हा येतो, आई केव्हा जेवते, काय कुणाचा पत्ता कुणाला नाही. पण जुन्या काळामध्ये अंगत पंगत सर्व स्वयंपाक मध्ये आणून ठेवणं, आजूबाजूला बसून जेवण करणं असं चालायचं. आणि मग जेवण करता करता वडील त्याला म्हणतात की बाळा, तू फार चुकीच्या गोष्टी करतोयस, कारण की बाहेरचं ते जे खातोयस त्याच्यामुळे तू नेहमी आजारी पडतो. पण मला आता असं म्हणायचं आहे की काय हरकत नाही, तू किती पैसे खर्च कर, पण मला 1 रुपया तू स्वत कष्टाने कमवून आणून दाखव. मग स्वकष्टाने आणून दाखव म्हटल्यानंतर तो म्हटला याच्यात काय, मी लगेच करून आणेन. आणि लोहार बिचारा आपलं तो लोहारी काम करायचा, दुकानात असायचा, ते कष्ट करायचा आणि तो त्याची चरखा चालला आहे, तिथं विस्तव पेटलेला आहे, लोखंड गरम करायचं, लोखंडाच्या वस्तूंना आकार द्यायचा, ते विकायचं आणि त्याचा उदरनिर्वाह चालायचा. आणि इकडे मात्र हा मुलगा आईच्या चुकीच्या लाडामुळे तो बाहेर पैसे उधळायला लागला, खर्चायला लागला. आता सकाळी उठला आणि त्याला आता वडिलांनी सांगितलं होतं की आता खरी कमाई मला 1 रुपया करून दाखव. तर त्याने आईला सांगितलं. आईने त्याला चोरून 1 रुपया हातात दिला. तो दिवसभर इकडून तिकडून भटकून आला आणि संध्याकाळी वडिलांच्या दुकानात जाऊन त्यांनी त्यांच्या हातात तो 1 रुपया दिला. वडिलांनी तो 1 रुपया घेतला आणि त्या जिथं आग पेटलेली होती त्या भट्टीमध्ये तो रुपया टाकून दिला. तो टाकल्यानंतर त्याला काही परिणाम झाला नाही. दुसऱ्या दिवशी पण तो वडील म्हटले की तू खरी कमाई 1 रुपया मला करून आणून दाखव. दुसऱ्या दिवशी पण वडील त्याला पैसे देतात. आणि असं करत करत हे किती दिवस चाललं की त्याने आईने पैसा दिला, तो संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे भटकणार, संध्याकाळी घरी वडिलांना तो रुपया देणार आणि वडील तर भट्टीत टाकणार आणि काही ते केल्या त्याच्यावर काही परिणाम व्हायचा नाही. असे करत करत खूप दिवस गेल्यानंतर आईकडे असलेले पैसे पण संपले. कारण की किती दिवस त्याला 1-1 रुपया देणार. आणि म्हणून त्याला सांगितलं की बाळा, आता तर पैसे नाही, आता तर तुला आज तर तुला पैसे कमवूनच आणावे लागतील आणि आज जर तू पैसे कमवून आणले नाही तर वडील तुला घरात ठेवणार नाही आहेत. आता हे ऐकल्यानंतर तो त्या दिवशी झाडून गावात गेला, इकडे तिकडे कामाची शोधाशोध केली आणि दिवसभरात 2-4 ठिकाणी काम करून त्याने 1 रुपया मिळवला आणि तो 1 रुपया संध्याकाळी वडिलांच्या हातात दिला. आणि वडिलांनी नेहमीप्रमाणे तो हातात घेतला आणि तो भट्टीत टाकला. आणि भट्टीत टाकल्या त्या मुलाने तो रुपया त्या भट्टीमधून तो गरम गरम रुपया हाताने बाहेर काढला आणि म्हटला की नाही नाही दादा, आज मी हा रुपया स्वतः कमवलेला आहे, तो रुपया मी स्वतः कष्ट करून आणलेला आहे आणि म्हणून असंच मी त्याला वाया जाऊ देणार नाही. याच्यामध्ये ह्या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की मुळात ज्या वेळेस आपल्याला ज्या काही गोष्टी इझी मिळतात त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही, पण ज्या गोष्टींसाठी आपण परिश्रम घेतलेले असतात त्या गोष्टींमध्ये आपल्याला नक्कीच त्या गोष्टींची आपल्याला मूल्य कळतं. परिश्रम केल्यानंतर त्यांची किंमत कळते, त्या पैशांची किंमत कळते. पण दुर्दैवाने आजच्या काळामध्ये हे घडताना दिसत नाही. आपल्या आईवडील यदाकदाचित 2-4 पुस्तकं कमी शिकलेली होती, त्या यदाकदाचित अडाणी होती, पण त्यांच्याकडे उत्कृष्ट पालकत्व होतं.
आजकाल तर आपण स्वतः टीव्ही पाहत बसायचं, मोठे मोठे पिक्चर पाहायचे आणि मुलांना म्हणायचं जा रे अभ्यास कर. अशाने नाही होत. वडिलांच्या समोर सर्वात मोठा आदर्श असतो तो म्हणजे आपले आई वडील, आणि त्या आई वडिलांचं पाहून ते सर्व वर्तन करत. आजपर्यंत तुम्ही त्यांना दाबून ठेवाल, त्यांना तुम्ही सरप्राईज करणार, परंतु एक दिवस तो उफाळणारच आहे त्या रबरासारखा. तो उंच उडी घेणारच आहे आणि तो एक दिवस म्हणणार आहे, आणि तो तुम्ही ज्या पद्धतीने वर्तन केलंय त्या पद्धतीनेच तो जगणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये पूर्ण विचार करता याच्यातून असं लक्षात येतं की ही जी मुलं अशी बेफाम झालेली आहेत, चुकीची वर्तन करतायत किंवा चुकीचं जे घडतंय किंवा अवेळी ते आपल्याला सोडून निघून जात आहेत, आई वडिलांना प्रचंड दुःख देऊन जात आहेत, तर याच्या पाठीमागे सर्वात मोठं जे कारण मला माझ्या अभ्यासातून असं माझं लक्षात येतं की आज आपण मुलांना वेटिंगची सवय ठेवली नाही. आज आपण मुलांना फॅसिलिटेटर झालेलो आहोत की त्यांनी मागितलं की लगेच आपण त्यांना देतो, फॅसिलिटी पुरवतो. आणि असं म्हटलं जातं सुखार्थी कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्र म मित्रस्य कुतो सुखम, की जुन्या काळामध्ये गुरुकुलात गेलेल्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ठरवून त्याच्या जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण केली जायची आणि मग तो मुलगा तयार व्हायचा. आज आपल्या मुलांच्या पायाला आपण माती सुद्धा लागू देत नाही. आज तो पडला, खर्चटला, आणि आपण आपले जुने आई वडील आपल्याला म्हणायचे की पडत झडत माल वाढत. पण आजकाल आपण मुलांची किती केअर घेतो की जसं तो आता एकदम पेटीतल्या काचेच्या पेटीतल्या मुलासारखा आपण त्याला सांभाळतो. म्हणजे पहिलं कारण वेटिंग, दुसरं कारण आपण फॅसिलिटी देतोय, तिसरं सर्वात चुकीचं कारण म्हणजे जे मी भोगलं ते माझ्या मुलाने भोगायला नको म्हणून आपण ते प्रयत्न करतो आहोत, आणि म्हणून त्याला आपण नको नको त्या गोष्टी आणून देतो आहोत. आणि म्हणून आणि कष्टाची सवय नाही, परिश्रमाची नाही, शरीरश्रम राहिलेलं नाही, याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं. मग याच्यावर काही उपाय आहेत की नाही? आहेतच. तेच आपण आपल्या आईवडिलांकडे पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या मुलांच्या बाबतीत आपण आग्रही असलं पाहिजे. काय आग्रह असला पाहिजे? आज आपण मुलांना ट्युशन, मुलांनी शाळेत गेलं पाहिजे याच्या बाबतीत आग्रह आहोत की नाही? पण मुलांनी ग्राउंडवर खेळलं पाहिजे याच्या बाबतीत आपण कधी आग्रह करतो का? मुलांना चांगले विचार, चांगली संगत, चांगले मित्र, चांगले पुस्तकांच्या सानिध्यात त्यांनी राहावं याचा कधी आग्रह करतो का? मुलांनी या महिन्यामध्ये तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त काही एखादं पुस्तक वाचलं याचा कधी आग्रह ठेवलाय का? जिथं चांगले विचार मिळतात तिथं आपण कधी संस्कार केंद्रामध्ये त्यांना पाठवतो का? म्हणजे जिथं आपण ट्युशनसाठी नको त्या गोष्टींसाठी तिथं माझा आग्रह आहे. तो आग्रह फक्त आपल्याला अशा चांगल्या गोष्टींसाठी पण निष्कारण षडंग वेदाः, ती अशी चांगली पुस्तकं वाचलीत का? कधी चांगल्या मित्रांबरोबर राहतो का? आठवड्यातून 1 तास तरी संस्कार वर्गाला जाण्याचा आपण आग्रह करतो का? या गोष्टींच्या बाबतीत आपण आग्रही असलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये, आणि ती म्हणजे की संस्कार ही फार मोठी गोष्ट आहे की संस्कारांच्या बाबतीत आपण जागृत आहोत का? कारण की संस्कार हे उचलले जातात. मग संस्कार त्याच्या जीवनामध्ये होण्यासाठी त्याच्यासमोर अशा प्रकारचा आपण काही आदर्श व्यक्तिमत्व उभे करतो का, किंवा आपलं आचरण आदर्श आहे का याच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. कारण की नाहीतर आपण आजकाल संध्याकाळी शुभकरोतीची आवाज कधी आपल्याला ऐकायला कुठं मिळत नाही. सकाळी उठल्या उठल्या सूर्यनमस्काराचे श्लोक आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही. हे आपण करत होतो, हे आपण घडत होतो, आणि न कळतपणे आपल्या जीवनामध्ये संस्कार उचलले जात होते. आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा असं आपण सर्व यांना सांगतो. मुलांना परीक्षेच्या काळामध्ये आपण सर्वात सकाळी लवकर उठवतो आणि आपण मात्र स्वतः झोपून घेतो, हे बरोबर नाही. संस्कार हे उचलले जातात, ते नकळतपणे संस्कार उचलत असतात. आज आपण स्वतः, म्हणजे थोडं वाईट वाटेल पण स्वतः आपण दारू प्यायची आणि माझ्या मुलाने दारू पिऊ नये असा आपला आग्रह आहे, तर असं कसं संस्कार होणार? तुम्ही स्वतः म्हणतात का श्लोक? तुम्ही स्वतः करतात का? देवाजवळ बसतात का? स्वतः कधी पुस्तक घेऊन बसला आहात का? ते तुम्ही जे करतात ते मुलं पाहतात आणि त्या पद्धतीने मुलं वर्तन करतात. एक साधी गोष्ट की आपल्या घरामध्ये लहान मूल जर असेल तर आई जर पोळी लाटायला लागली तर ती मुलगी पण तिथून कणकेचा गोळा घेते आणि ती पण जमिनीवर बसत लाटत. हा संस्कार आहे, उचलला जाता तो संस्कार. आणि म्हणून अशा प्रकारचा आपला आदर्शवत आपण संस्कार त्याच्यासमोर ठेवण्याचा आपण विचार करतो आहोत का? त्याच्यानंतर त्याला पोषक विचार आपण देतो आहोत का? कारण की 2 प्रकारचे विचार असतात. एक समजण्यासाठी उदाहरण सांगतो की एक माणूस त्याच्या छातीत दुखायला लागलं
छातीत दुखायला लागल्यानंतर तो बसलेला होता. आई त्याची पत्नी जी होती, ती पत्नी, आई, ते सर्व चिंतित झाले की आता छातीत दुखायला लागलं म्हणजे आता हृदयाचं काहीतरी. आणि म्हणून तो बसलेला होता, काय नेमकं घडलं म्हणून तितक्या शेजारचा आला. आणि शेजारच्या आल्यानंतर त्यांनी विचारलं काय झालं. म्हणे काही नाही, छातीत दुखतंय. अरे बापरे, असं का? छातीत दुखणं लई वाईट, कारण की परवाच माझा मित्र आहे ना, छातीत दुखला आणि गेला. हे ऐकल्या तो माणूस जो बसलेला होता तो झोपला. त्याला वाटलं आता काय आपलं खरं नाही, मुलं बाळ, पत्नी, आई यांना आपल्याला सोडून जावं लागेल. आणि म्हणून तो बसलेला माणूस झोपला एका विचारांनी. काय विचार होता की माझा मित्र परवाच गेला छातीत दुखायला लागल्यामुळे, आणि तो जो माणूस बसलेला होता तो झोपला. त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडे नेण्यासाठी त्याला स्ट्रेचरवरून नेलं. आणि त्या स्ट्रेचरवरून नेलं तर डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हटले की काय रात्री काय खाल्लं होतं. त्यावेळेस तो म्हटला की काय नाही, बहिणीकडे गेलो होतो, बहिणीने मूग भजी खाल्ली, जरा 2 भज्या जास्त खाल्ल्या गेल्या. ते म्हणे बस तेच मी म्हणतोय, गॅस ट्रबल आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. गॅस ट्रबल झाल्यामुळे तुम्हाला छातीत दुखते, दुसरे काही अडचण नाही आहे. त्यांनी डॉक्टरने औषध दिलं नाही, डॉक्टरने काही सांगितलं नाही, फक्त बोलले की तो गॅस ट्रबल असल्यामुळे तुमच्या छातीत दुखतंय. म्हणून स्ट्रेचरवर आलेला जो माणूस होता त्या डॉक्टरांच्या एका विचाराने स्वतःच्या पायाने टुन उड्या मारत तो खाली आला. सांगायचं तात्पर्य की जीवनामध्ये 2 विचार असतात. एक विचार माणसाला, बसलेल्या माणसाला झोपवतो, आणि दुसरा विचार आहे की जो माणूस स्ट्रेचरवरून झोपून आलेला होता तो टुनटुन उड्या मारत चालला जातो. अशा विचारांच्या बाबतीत आपण मुलांना अशा विचार, असे पुस्तकांच्या सानिध्यात राहण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत का? असे विचार जिथे मिळतात त्याला जीवनामध्ये पोषक ठरतील, त्याच्या जीवनामध्ये त्याला आदर्शवत राहतील, अशा प्रकारचे विचार मिळण्यासाठी आपण मुलांना कधी पाठवण्याचा आपण आग्रह करतो का? आणि म्हणून तो आग्रह आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याच्या जीवनामध्ये ठरून प्रतिकूलता दिली पाहिजे, कारण की प्रतिकूलतेनेच तो घडतो. सिल्वर स्पून इन माउथ हा माणूस कधी मोठा झालेला मी तरी पाहिलेला नाही. परंतु याच्यामध्ये जी मुलं स्ट्रगलर असतात, जी मुलं प्रतिकूलतेतून वाढतात, मग त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. आमच्या बिरुड साहेब असतील, IAS झाले, परंतु कशात याच्या जन्माला आलेत की जिथं दारू विकले, आई वडील दारू विकायचे, अशा पद्धतीने ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत. हे जे सर्व गोष्टी ज्या आहेत प्रतिकूलतेतूनच माणूस मोठा होतो. म्हणून त्यांना ठरून, याचा अर्थ मी असं म्हणत नाही की उद्या उठून त्यांना काट्यावर चालायला लावा, पण त्यांना प्रतिकूलता ठरवून दिली पाहिजे की त्याने थंडीत गेलं पाहिजे, उन्हात तापलं पाहिजे, पावसात भिजलं पाहिजे. 2 दिवस सर्दी होईल, 2 दिवस त्याला त्रास होईल, पण तो नक्कीच स्वतः त्याची प्रतिकार क्षमता तयार होईल. आणि म्हणून प्रतिकूलता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की संगत तो कुणाची करतोय याच्याकडे लक्ष द्या. त्याचे मित्र कसे आहेत, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे त्याच्या जीवनामध्ये आहे का? चांगल्या मुलांच्या सहवासात, कारण की मॅन नोन बाय हिज कंपनी. तो ज्या सराउंडिंगमध्ये राहतो त्याच्यावरून ते ठरतं की तो मुलगा कसा आहे. म्हणून माझा मुलगा नेमका कोणाबरोबर राहतोय, कसं करतोय, कुठली पुस्तकं वाचतोय, कुठल्या गोष्टी पाहतोय, या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या मुलांना आपण डायरी लिहायला शिकवलं पाहिजे. दररोजची डायरी त्याने लिहायची. त्याच्यात त्याने सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय केलं ते त्याने नमूद केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये एखादी गोष्ट त्याने चुकीची नमूद केली तर त्याच्यावर त्याला रागू नका, त्याच्यावर त्याचं काउन्सिलिंग करा, त्याला समजून सांगा नेमकं तुम्हाला काय करायचं. पण आज डायरी किपिंगच राहिली नाही, कारण की डायरी किपिंग करताना त्याच्या हात थरथरतील जर एखादी चुकीची गोष्ट जर त्याने केली असेल तर. आणि दुसऱ्या दिवशी त्याला तो प्रश्न येईल की आपण अशी गोष्ट करू नये की जी आपण डायरीत लिहू शकत नाही. आणि म्हणून डायरी किपिंग करायला लावा की तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय केलं, किती पानं वाचलीत, वर्गात काय केलं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय केलं, किंवा तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय काम केलं. आणि म्हणून अशा प्रकारची डायरी सर्वांनी लिहिली पाहिजे आणि सर्वांनी लिहायला सवय लावली पाहिजे. ह्या जर मला वाटतं की ह्या जर 4-5 गोष्टी आपण जर केल्यात की आपण चांगल्या विचारांच्या बाबतीत आग्रही असलं पाहिजे. त्याच्यानंतर
त्याच्यावर संस्कार देण्यासाठी आपणच एक आदर्श अशा प्रकारचं आचरण आपलं असलं पाहिजे. चांगले विचार जिथं मिळतात, चांगल्या गोष्टी जिथं त्याला पोषक गोष्टी जिथं मिळतात तिथं आपण त्याला पाठवण्याचा आपला आग्रह असला पाहिजे, तिथं आपण त्याला पाठवलं पाहिजे. त्याचे मित्र कोणते आहेत, कुठली पुस्तकं वाचतोय याच्या बाबतीत आपण नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे आणि प्रतिकूलता आपण त्याच्या जीवनामध्ये दिली पाहिजे. वेटिंगची सवय त्याला आपण लावली पाहिजे आणि डायरी लिहायला त्याला शिकवलं पाहिजे. मला वाटतं की अशा प्रकारचे आपण थोडेफार प्रयत्न जर केले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करू शकतो. कारण की समृद्ध भारत निर्माण करायचा म्हणजे काय भारत मातेला काही काजू बदाम खाऊ घालणे नव्हे, तर हे भारत मातेचे हे जे लहान लहान सुपुत्र आहेत, हे भारत मातेची जी काही लेकरं आहेत, या लेकरांना चांगल्या विचारांनी चांगल्या गोष्टींनी उभं करणं त्यांना, तर तो भारत समृद्ध होऊ शकतो. आणि अशा समृद्ध भारत बनवूया. आणि म्हणून माझं काय चुकतंय नेमकं याचा आपण विचार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.